इराणनं भारताला मोठा दिलासा दिलाय. भारतीय जहाजांना होर्मुझच्या समुद्रामध्ये परवानगी देण्यात आली आहे, तर दोन भारतीय जहाजांनी ओलांडलाय. ऊर्जा संकटात भारताला आता मोठा दिलासा मिळालाय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. या चर्चेनंतर इराणनं भारतीय जहाजांना परवानगी दिली असं देखील समजतंय. त्यामुळे आता हा मोठा दिलासा इराणकडून भारताला देण्यात आलेला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर दीर्घकालीन बंद केलं तर इराणच्या दुश्मनांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्या मित्रांना याचा तोटा त्या ठिकाणी होणार आहे. दुश्मनांना फायदा म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा त्या ठिकाणी होत असेल तर तो म्हणजे अमेरिका आणि रशियाचा. कारण ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अमेरिकेकडे सर्वात जास्त तेलाचा साठा आहे, त्याचबरोबर रशिया या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचं तेल जे आहे त्या ठिकाणी विकलं जात आहे. इस्रायल जे इराणचं दुश्मन राष्ट्र त्या ठिकाणी आहे, इस्रायलच्या कुठल्याही जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जात नाहीत. अमेरिकेलाही त्याचा फारसा फटका बसत नाही. फटका कोणाला बसतोय? इराणचे भविष्यामधले सुद्धा मित्रराष्ट्र अरब राष्ट्र, इराणचं मित्रराष्ट्र भारत, त्याचबरोबर इराणचे चांगले संबंध असणारा चायना. म्हणून दीर्घकालीन जे आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद ठेवणं इराणला परवडणारं नाहीये.